देवाचा प्रसाद सगळ्यांसाठी असतो, न चालायला काय झालं त्यात? हा देवाचा प्रसाद सगळ्यांना चाल, पण देवाच्या कामाला हातभार लावायचं नाही हे मात्र जुन्या अरविंद सरकारला साप चुकीचं वाटतंय. म्हणजे हेच की इंदू मामी पण देवाचंच काम करते. विद्येचं मंदिर उभं राहावं म्हणून देणगी गोळा करते. आता तुमच्या घरी कोणी शाळेत जात नाही म्हणून तुम्ही देणगी देणार नाही हे मात्र साप चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. तालुक्याप्रमाणे विठूच्या वाडीत पण शाळा हवी की नाही? राया, काकू वयाने मोठे आहेत ना, असं आगाऊपणे बोलू नये. आगाऊ नाही, खरंय तेच बोलतोय मी. आता ह्या काकू विद्येच्या मंदिराला नाही म्हणताय तर यांना विद्येच्या देवाचा प्रसाद द्यायचा का? राया, हे घे इंदू. राया बोलला ते पटलं मला. माझं चुकलं, मी उगीच काहीतरी बोलून गेले. तुझ्या शाळेसाठी माझा खारीचा वाटा. माझी नाही हो, आपली शाळा आहे. गावातली मुलं सुद्धा आपलीच आहेत की नाही? बरोबर बोलली सिंधू तू. हे घ्या, आता आत पुढे करा. आता भेटेल तुम्हाला विद्याचा प्रसाद. आणि ही घ्या पावती. येते इंदू. गणपती बाप्पा विद्येचा देवे हे सिद्ध झालं. काकूंना पण सद्बुद्धी प्रदान केली. प्रदान, माफ करा, प्रदान केली. गणपती बाप्पा मोरया. संपलं. अरे श्रीकला, तू आत्ता इकडे? आधी पाणी प्या, घ्या. किती काम करता तुम्ही महाराज. वाव, किती सुंदर आहे हे सगळं. हे हे तुमचं शेत आहे? माझं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं अंताजींचं शेत आहे हे सगळं. ओ मस्त. पण आता तू इथं कशी काय? अहो, मी शाळेसाठी आले, पण मुलंच कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेली सगळी? अगं, आज गणेश चतुर्थी नाहीये का? आज सुट्टी आहे शाळेला. अरे हो की, बघा मी विसरून गेले. मुलांना शिकवायला इतकी मज्जा येते ना सध्या. सुट्टी बिट्टी सगळं डोक्यातून निघून गेलं माझ्या. श्रीकला, तू एवढी समरस होऊन शिकवत होतीस मुलांना. मी पाहिलं ना त्या दिवशी, सगळी मुलं सुद्धा अगदी तुझ्यासोबत रंगून गेली होती शिकताना. थँक्यू सो मच. ऍक्च्युली महाराज, मी न विचारता शाळेत शिकवायला लागले तर इंद्रायणी ताईंना विचित्र वाटलं असेल ना. इनफॅक्ट मला वाटतंय की त्या रागवल्याच असतील माझ्यावर. नाही नाही, मला नाही वाटत तसं. काय आहे, इंद्रायणी नसताना तू आपणहून मुलांना शिकवलंस, ते सुद्धा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. या सगळ्यातनं उलट शिकवण्यासाठीची तुझी तळमळच दिसून येते. आणि इंद्रायणीला काय, कुणालाही ती आवडणारच की ग.
मग मी उद्यापासून येऊ ना शाळेत शिकवायला? खरं सांगू का, हे मला नाही माहिती. म्हणजे इंद्रायणीच तुला नीट सांगू शकेल. तुझी आणि इंदूची भेट अजून झाली नाहीये ना? नाही. मग तू असं कर ना, तू आमच्या घरी ये गणपतीच्या दर्शनाला. त्या निमित्ताने तुझी इंदूची भेट सुद्धा होईल. गणपतीचं दर्शन आणि इंदूची भेट एकाच वेळेला होऊन जाईल. खूप आवडेल मला. नक्की येईन मी. ये. बरं, येऊ? श्रीकला, हा, मनापासून धन्यवाद. यू आर मोस्ट वेलकम. दर्शनाला ये नक्की. नक्की. बाय. मुलांना शिकवण्यासाठी एवढी तळमळ असणारी तरुण मुलं मुली जर मिळाली ना, तर आमच्या विठूच्या वाडीचं भवितव्य नक्की बदलून जाईल. राम कृष्ण हरी. काकी, इंदू, सुभद्रा काकीची आठवण येते. हो ग. तुला माहितीये इंदू, फार फार प्रेमळ होती बघ ही. आपला गोपाळ हिच्याचकडे राहायला होता पुण्यात. खूप केलं हिने गोपाळाचं पण. गेल्या वर्षी ध्यानी मनी नसताना सोडून गेली ही मला. आठवण आली तिची आज, म्हणून फोटो घेऊन बसते. दोघी सारख्याच दिसता. अगं हो, लहानपणी ना आम्हाला लोक विचारायचे, तुम्ही दोघी जुळ्या आहात का? अचानक अशी आठवण कशी आली? अगं माझ्या माहेरी गौरी असतात ना. ताई होती तेव्हा ती करायची गौरींचं सगळं. पण आता हा कुळाचार कोण सांभाळणार हाच विचार करते. यांच्याशी बोललीये, ते म्हणाले की घेऊन ये गौरी इकडे. पण अगं इंदू, माझ्या माहेरच्या गौरी मी इथे इथे कशा घेऊन येणार? अगं कोण करणार त्याचं सगळं? आयो मायो, हा काय प्रश्न आहे? अहो मी आहे की. आपण सगळेजण मिळून करू गौरी. आणि सोन्याच्या पावलानं गौरी आपल्या घरी येते तर येऊ द्या की. उत्साहात स्वागत करू. खरंच इंदू, खरंच करायचं का ग आपण असं? नाही नको अगं, घरातल्या सगळ्यांना नाही पटणार आहे. काकी, तुम्हाला करायच्यात ना? करायचंय ना? बास मग. हो, मी लेक आहे तुमची. तुमचं माहेर ते माझं माहेर. आणि देवाच्या कामाला कोणी आडकाठी घालत नसतं. मी आहे ना, मी करीन सगळं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गंग गणपतये नमः. मोरया. शकू, मी जरा गावच्या पंचायतीच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो. थोडं काम आहे ते करतो आणि येतो. लवकर या. फडतरे काकूंकडे गणपतीला जायचंय, लक्षात आहे ना? आहे आहे, लक्षात आहे. येतो मी लगेच. महाराज,
गणपती दर्शनासाठी बोलवलं होतात ना तुम्ही, म्हणून आले. ये ना ये आत. हो. शकू, ही श्रीकला बर का. नमस्कार. रामकृष्ण हरी. अच्छा, तुम्ही शकुंतला काकू का? नाही म्हणजे देवराया तुम्ही केलेला प्रसाद अख्ख्या गावात वाटत फिरतोय ना, म्हणून विचारलं. काय सुंदर मोदक करताव तुम्ही, खरंच. आणि वाडा पण किती छान सजवलाय, खूपच सुंदर दिसतोय. तुम्हाला माहितीये महाराज, मला ना तुमचा हा वाडा खूप आवडतो. लहानपणी ना मी अशाच गावात, अशा मोठ्या वाड्यात राहायचे. हा वाडा पाहून ना मला त्या माझ्या घराची आठवण झाली. असं प्रसन्न वाटतं ना अशा प्रशस्त वाड्यात. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला असंच वाटतं. वाटणारच, कारण माहितीये हा वाडा जेवढा प्रशस्त आहे ना, त्याहून जास्त इथे राहणाऱ्या माणसांची मन प्रशस्त आहे, म्हणून. अरे अधोक्षच, अरे श्रीकला आपल्या गणपतीच्या दर्शनाला आली. नमस्कार. अरे वा, बेस्ट येतात. या आमच्या बाप्पाचं दर्शन घ्या ना. हो,